बस करा सगळी तुमची नाटकं. माफ करा म्हणे. हे काय चाललंय? तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा? हो, हे काय विचारणं झालं का? म्हणजे कोणत्याही आईला असंच वाटणार ना. अच्छा, म्हणून तुम्ही मला तिचं लग्न मोडण्यासाठी पैसे दिले? मंदाताई, अहो काय बोलताय तुम्ही? कसले पैसे? कुठले पैसे? कुठले पैसे म्हणून विचारतायत मला? हे यांचं बरं ना, स्वतःचं पितळ उघडं पडलं की वेट मागून पेडगावला जायचं. वा 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 वा, तुम्हाला माहितीये मी कुठल्या पैशांबद्दल बोलतेय ते. तुम्ही काय मला मूर्ख समजता का? काय काय बोलायचं माहिती? यांना ना अधिराचं आणि रोहनचं लग्न व्हावं असं वाटत नव्हतं अजिबात. मला नेहमी म्हणायच्या, माझी मुलगी तर लग्नासाठी लायकच नाहीये, ती तशीच आहे, अशीच आहे. अरे मला माहिती आहे ती विचित्र आहे, पण तुम्ही का अशा वागत होतात? इनफ. अति होते आता. आम्ही ऐकून घेतो म्हणून तुम्ही वाटेल ते बोलता? हो खरं सांगते अहो मी, खरंच यांनाच पहिल्यापासून वाटायचं नाही की रोहनचं आणि अधिराचं लग्न व्हावं. अहो त्याच्यासाठीच तर मला त्या सांगायच्या, पैसे द्यायच्या की या दोघांचं लग्न नाही व्हायला पाहिजे म्हणून. सांगितलं होतं की तुम्ही जर असं केलं ना तर मी तुम्हाला 4 BHK चा फ्लॅट देईन. आम्हीच दाखवलं होतं मला 4 BHK च्या फ्लॅटचं. तुम्ही अधिराला कायमची घरी पाठवा आमच्या. मग हा फ्लॅट वरचेवर मला पैसे द्यायचे आणि मूर्ख मी ठरले ना. जाऊ दे, ते लांबचं तर जाऊ दे. आत्ताचं हे जे आहे ना, हे आत्ताचं डिवोर्स पेपर्स पण यांनीच पाठवले. मला म्हणाल्या रोहनकडनं सही करून घ्या म्हणून. असं करून घेतलं म्हणजे त्यांनी ना माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून रोहन आणि अधिराचं लग्न मोडण्याचा सख्खा प्लॅन होता यांचा. अधिरा प्लीज ऐक ना माझं. काय ऐकू रो? तुझ्या आईचं अजून ऐकून घ्यायला? अरे प्रॉब्लेम काय आहे त्यांचा? का सतत बोलत असतात त्या? सतत लाऊड आणि इरिटेटिंग. म्हणजे समोरच्या माणसाला त्रास होईल असं वाटत नाही का रे त्यांना? कधीच वाटत नाही असं? रो, आय एम टेलिंग यू, दिस इज नॉट नॉर्मल. आणि का, कशासाठी इतकं लाऊड, कशासाठी इतकं इरिटेटिंग? आय स्वेअर रो, इतकी वर्ष तुम्ही सगळे त्यांना कसं सहन केलं? आय नो अधिरा, पण रो, कम ऑन, वेक अप. दिस इज नॉट नॉर्मल. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे सगळं नॉर्मल नाहीये रो. पण मला सांग, आता आपण काय करत होतो? काय असं वेगळं करत होतो सांग? आपल्या दोघांमध्ये इतका सगळा ड्रामा झाला, इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आय वॉज सिरियसली मिसिंग यू. मग एक बायको म्हणून आपल्या नवऱ्याला हग नाही करू शकत का? सांग ना. करू शकतेस अधिरा. मग काय चुकलं एवढं? काय करत होती सांग इतकं रिॲक्ट व्हायची? आय नो अधिरा, पण नाही रो, मला खरं रो प्लीज. आता नाही. आय एम नॉट इन अ राईट स्टेट. प्लीज रो, आपण परत बोलूयात प्लीज. अधिरा ऐक ना प्लीज एकदा. प्लीज. विश्वास बसत नाहीये ना तुमचा? पण हेच सगळं खरं आहे अहो जावई बापू. रोहन आणि अधिराचं लग्न मोडण्यासाठी यांना आधी माझ्याशी खूप गोड गोड बोलल्या अहो, खरंच सांगते मी. आणि नंतर मला ब्लॅकमेल पण केलं आणि स्वतःचं काम साधून घेतलं यांनी. भीती दाखवली मला, भीती. आणि त्याच भीतीपोटी मग मी सुष्मिताकडनं ना रोहनची खोटी सही करवली त्या तुमच्या डिवोर्स पेपरवर आणि पाठवून दिलं. पण खरंच सांगते जावई बापू, मला आता लक्षात आलंय हो, यांना ना तुमच्या नजरेमध्ये वाईट व्हायचं नव्हतं म्हणून यांनी माझा वापर केला. पण या सगळ्यामध्ये मीच मूर्ख ठरले ना. आता तुम्ही यांना जा, विचारा आत्ता राव, विचारा माझ्यासमोर, विचारा. बस 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 आता. गप्प बसा जरा आता. मी कोणाला काय विचारायचं हे तुम्ही मला सांगू नका. असं काय चुकलंय तेच कळत नाहीये मला. का आनंदी आणि तिच्या घरचे
राग करतायत माझा. मंदाताई, मंदाताई, हो काय मिळतंय तुम्हाला माझ्या विरुद्ध अशी कारस्थानं करून? हो आई आहे मी अधिराची. नवरा गेल्यावर 3 मुलांना कसं जपलंय हे माझं मला माहितीये. हो की नाही समर? आणि मी माझ्या मुलीचा संसार का उद्ध्वस्त करेन? काकू तू शांत हो बघू आधी. कशी शांत राहू समर? अधिराचं रोहन बरोबर लग्न व्हावं म्हणून आपण काय काय नाही केलं. आमचं सोड, तू तू यांच्या मुलीशी लग्न सुद्धा केलंस रे मनाविरुद्ध. सुरुवातीपासून आपण हेच म्हणत होतो की सरपंच फॅमिली आपल्या स्टेटसची आहे की नाही यापेक्षा अधिराचं प्रेम तिला मिळणं महत्वाचं आहे. आई 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 कुठे आहेस तू? काय रे, काय झालं? असं का बसलायस? हा? रोहन, बरा आहेस ना? टेन्शन आहे का काही? आई माझे ना पेशन्स संपत आलेत आता. आईचं वागणं खूपच एस्केलेट होत चाललंय का? ही आदिरा म्हणते ते बरोबर आहे. आईचं वागणं नॉर्मल नाहीच आहे. तर मला वाटलेलं आता जे काही झालं त्यामुळे तिचं थोडं वागणं बदललं असेल, तिला गिल्ट वाटेल, पण नाही. मला असं वाटतंय तिला माझा संसार होऊच द्यायचा नाहीये. ओके, 1 मिनिट, तू शांत हो. आधी मला शांतपणे सांग काय झालंय. अगं आधिरा खूप दिवसांनी घरी आली होती. स्पेशली मला सरप्राईज द्यायला आली होती. इतक्या दिवसांनी आम्ही भेटत होतो, सगळं खूप छान होतं, आम्ही खूप खुश होतो. पण आई माहितीये ना तुला, तिला बघवलं नसेलच हे. आली आणि तिला टोमणे मारायला लागली. आणि आता आधिरा पण तुला माहितीच आहे, शब्दाला शब्द लागले आणि दोघी भांडल्या. गेली आधिरा पण चिडून आणि आई पण आता कुठे काय माहिती. रोहन, तुझ्या आईला माझ्या समोर आत्ताच्या आत्ता फोन लाव. विचार तिला ती कुठे आहे. नाही माहिती बाबा मला. कुठे गेली आहे ती? थांबा थांबा थांबा, काय खोटं बोलताय तुम्ही? सर्राईतपणे खोटं बोलताय तुम्ही. रोहनची आई, खोटेपणाबद्दल तुम्ही आम्हाला सांगू नका. तुमचं स्वतःचं भूतकाळ तपासून पहा आधी. आणि माझी काकू माझ्या आईच्या जागी आहे. आई मानतो मी तिला, तिच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. आणि जो विश्वास तुमच्यावर आधीही नव्हता आणि आताही नाहीये. त्यामुळे काकूवरती खोटे आरोप करायचे नाहीत. तुम्ही माझ्या मम्माला दोष देताय? अहो तुम्ही काय केलंय ना हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भर लग्नात आमच्या खानदानी बांगड्या तुम्ही गहाण टाकल्या आणि वरचेवर पैसे मिळवण्यासाठी आहे ना माझ्या मम्माला तुम्ही फोन करताय हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. मी तुम्हाला आता बांगड्या द्यायला येते ना, त्याच गहाण ठेवा आणि पैसे घ्या तुम्ही. अरे खोटे आहे, दादांत खोटे आहे. काय आहे तुम्ही एकमेकांना पाठीशी घालता? हा, हातमिळवणी केलीये काय? श्रीमंत माणसं आहात ना तुम्ही, काही बोलता, लोकांना विकत घेता. असंच 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 विकत घेण्याचा प्रयत्न केला लोकांनी. आणि माझ्यावर विश्वास नसेल ना तर सुष्मिताला विचारा. इकडे इकडे सांग त्यांना, सांग सांग बरं, बोल सांग. हा ट्रू सांगते मम्मा. हे आदिराच्या मम्मानेच पैसे दिले होते मम्माला आदिराचं आणि रोहन दादाचं डिवोर्स करण्यासाठी. म्हणून तर मी साईन केले ना डिवोर्स पेपरवरती. ह्यांनीच पाठवले ते डिवोर्स पेपर.